नमस्कार. सप्तरंगांची उधळण करत होळी आली. या सप्तरंगी होळीच्या सप्तरंगी शुभेच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे रंग. होळी आली म्हटलं घेऊन यावा रंग. होळी आली म्हटलं घेऊन यावा रंग. पण रंगांच्या दुकानात गेल्यावर मन झालं खिन्न. एक गृहस्थ आले म्हणाले मिळेल का हो रंग माणुसकीचा. दुकानदार म्हणाला साहेब स्टॉक फुल आहे माणुसकीचा. रंग तसा पक्का आहे माणसात नसलेलाही रंग घेऊन जातोय माणुसकीचा. कारण हल्ली सुकाळ आलाय दंगलीचा. माणसात नसलेलाही रंग घेऊन जातोय माणुसकीचा. कारण हल्ली सुकाळ आलाय दंगलींचा. एक महाशय आले म्हणाले मिळेल का हो रंग इमानदारीचा. दुकानदार म्हणाला साहेब हा रंग तर मस्तच चढतो. गरज पडेल तेव्हा लावा गरज नसेल तेव्हा लगेच उतरतो. एक गृहस्थ आले म्हणाले मिळेल का हो रंग शांतीचा. दुकानदार म्हणाला साहेब हल्ली कच्चा झालाय रंग शांतीचा. शांतीच्या रंगाचं सध्या मार्केट डाऊन आहे. कारण जो तो लादेनलाच पाहून आहे. हे सगळं ऐकून मन खिन्न झालं आणि वाटलं खरंच जर कळला असता प्रत्येकाच्या मनातील रंग त्याच्या रंगात रंगण्याआधीच दिसले असते त्याचे ढंग. दुकानदार म्हणाला साहेब तुम्हाला कोणता रंग हवाय. मी म्हणालो मला फक्त पळसाचाच रंग हवाय. दुसऱ्या रंगांची मला गरजच नाही. कारण मला कुणाच्या भावनांशी होळी खेळायची नाही. पळस जसा एकटा रानात तपत असतो तसा मीही एकटा या जगाला सांगेन प्रत्येकाच्या रक्ताचा रंग तर लालच आहे. मग तुमच्या मनाचा रंग का वेगळा आहे. आता मीही विचार करतोय पळस रंगाचे दुकान लावावे. त्यासोबत माणुसकी इमानदारीचे रंग फ्री द्यावेत. धन्यवाद.